शिवभक्त मार्कंडेय ऋषींनी मृत्यूवर विजय कसा मिळवला? मार्कंडेय ऋषींचे वडील मृकंड ऋषी यांना पुत्रप्राप्तीची इच्छा होती. त्यांनी कठोर तपस्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले. शिवांनी त्यांना दोन पर्याय दिले. पहिला, अल्पायुष्यी पण अतिशय तेजस्वी महान पुत्र. दुसरा, दीर्घायुष्यी पण साधस्थ पुत्र. मृकंड ऋषींनी पहिला पर्याय निवडला आणि जन्म झाला मार्कंडेय यांचा. मार्कंडेय लहानपणापासूनच शिवभक्त होते, पण त्यांचे आयुष्य फक्त 16 वर्षे एवढेच ठरले होते. जेव्हा त्यांचा 16वा जन्मदिवस आला तेव्हा ते मंदिरामध्ये शिवाची पूजा करत होते आणि त्याच वेळी मार्कंडेय ऋषींचे प्राण घेण्यासाठी यमराजाने दूत पाठवले. हे पाहून मार्कंडेय घाबरले आणि शिवलिंगाला मिठी मारून उभे राहिले. यमराजांनी पाश टाकून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला, पण तो पाश शिवलिंगाभोवती गेला. ते पाहून शिवलिंगामधून महादेव प्रकट झाले. महादेवांनी यमराजाला जाहीरपणे सांगितले की हा माझा परमभक्त आहे, त्याला मृत्यू कधी स्पर्श करू शकणार नाही आणि ह्यामुळे मार्कंडेय ऋषी दीर्घायुषी झाले. मित्रांनो, जर तुम्हाला ह्या प्रकारच्या रंजक गोष्टी ऐकायला आवडत असेल तर ह्या अकाउंटला नक्की फॉलो करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहिल्याशिवाय जाऊ नका.